नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आज आपल्याकडे बघा शिक्षक अभियोग्यता परीक्षा बघा या ठिकाणी आज आपल्याकडे बघा टेटचा पेपर झाला होता। तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, व्यक्तीच्या आत्मभानाची सुरुवात खालीलपैकी कोठून होते? बघा व्यक्तीच्या आत्मभानाची सुरुवात खालीलपैकी कोठून होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील कौटुंबिक बघा संवादामधून व्यक्तीच्या आत्मभानाची या ठिकाणी सुरुवात ही होत असते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, उपयोजनात्मक मानसशास्त्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये? बघा उपयोजनात्मक मानसशास्त्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा शिक्षण असेल, उद्योग असेल, आरोग्य असेल, या ठिकाणी बघा वरीलपैकी या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये उपयोजनात्मक मानसशास्त्राचा या ठिकाणी उपयोग हा केला जातो। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, मानसशास्त्र बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? बघा मानसशास्त्र बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून आलेला या ठिकाणी तो शब्द आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील मानसशास्त्र बघा हा शब्द ग्रीक या भाषेमधून या ठिकाणी तो आलेला तो या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, बालकांच्या बघा मानसिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचा काळ खालीलपैकी कोणता असतो? बघा बालकाच्या मानसिक विकासासाठी सर्वात महत्त्वाचा काळ खालीलपैकी कोणता काळ असतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील 0 ते बघा 6 वर्ष बघा हा काळ बालकांच्या मानसिक बघा विकासासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचा तो काळ असतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, समायोजन या संकल्पनेचा बघा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा समायोजन या संकल्पनेचा बघा मुख्य अर्थ खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, समायोजन या संकल्पनेचा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील परिस्थितीशी बघा जुळवून घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, व्यक्तीच्या वर्तनामध्ये खालीलपैकी कोणता घटक सर्वात अधिक परिणाम करतो? बघा व्यक्तीच्या वर्तनामध्ये खालीलपैकी कोणता घटक या ठिकाणी सर्वात अधिक परिणाम करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील भावना बघा हा घटक व्यक्तीच्या वर्तनामध्ये या ठिकाणी सर्वात अधिक परिणाम करणारा या ठिकाणी तो घटक आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, डेव्हलपमेंट सायकॉलॉजी बघा ही संकल्पना खालीलपैकी कशा संबंधीची संकल्पना? डेव्हलपमेंट सायकॉलॉजी बघा ही संकल्पना खालीलपैकी कशा संबंधीची संकल्पना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वाढ आणि विकास बघा यांच्या संबंधित या ठिकाणी डेव्हलपमेंट सायकॉलॉजी बघा वाढ आणि विकास यांच्या संबंधित या ठिकाणी संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, सवयी खालीलपैकी कोणत्या एका प्रक्रियेने विकसित होत असतात? बघा सवयी खालीलपैकी कोणत्या एका बघा प्रक्रियेने विकसित होत असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील वर्तन आणि पुनरावृत्ती बघा या प्रक्रिये या ठिकाणी सवयी या ठिकाणी विकसित होत असतात। प्रश्न क्रमांक 9 बघा, लर्निंग डिसॅबिलिटी बघा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोण प्रभावित? लर्निंग डिसॅबिलिटी बघा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोण प्रभावित ठरतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, लर्निंग डिसॅबिलिटी बघा असलेल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोण प्रभावित ठरतो? बघा या ठिकाणी विशेष शिक्षक बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, हॅबिच्युएशन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा हॅबिच्युएशन बघा ही एक संकल्पना आहे, तर हॅबिच्युएशन म्हणजेच खालीलपैकी काय? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील हॅबिच्युएशन म्हणजे बघा सवयी होणे, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा टेट परीक्षा बघा मागील बघा सर्व PYQ आणि बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नांचं PDF बघा एकूण बघा या ठिकाणी आपल्याकडे 2 महत्त्वपूर्ण PDF आहे बघा। यामध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला बघा खरंच हे PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त
बघा 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला। बघा सर्व हे IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, हार्श या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा हार्श या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आनंद। बघा हा शब्द हार्श या शब्दाचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, ग्रॅमी हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये दिला जाणारा तो पुरस्कार? बघा ग्रॅमी हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामध्ये दिला जाणारा तो पुरस्कार आहे? बघा ग्रॅमी हा पुरस्कार बघा संगीत या क्षेत्रामध्ये दिला जाणारा तो पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील रिपू। बघा हा शब्द मित्र या शब्दाचा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, ओझोनचा थर खालीलपैकी कोणते किरण हे शोषून घेतो? बघा ओझोनचा थर खालीलपैकी कोणते किरणे हे शोषून घेत असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ओझोनचा जो काय थर असतो अतिनील किरणे या ठिकाणी तो शोषून घेत असतो। प्रश्न क्रमांक 15 बघा, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी बघा खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी या ठिकाणी ऑक्सिजन या ठिकाणी हा वायू बाहेर पडत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जर एकरेषीय बघा जोडीमधील एक कोन लघु असेल तर दुसरा कोन खालीलपैकी काय असतो? बघा एकरेषीय बघा जोडीमधील एक कोन लघु कोन असेल तर खालीलपैकी दुसरा कोन खालीलपैकी काय असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दुसरा या ठिकाणी विशाल कोन असतो। प्रश्न क्रमांक 17 बघा, एकमेकावर अवलंबून असणारे त्यांना खालीलपैकी काय? एकमेकावर अवलंबून असणारे शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। एकमेकावर अवलंबून असणारे तर त्यांना या ठिकाणी परस्परावलंबी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, खडे फोडणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। खडे फोडणे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील खडे फोडणे म्हणजे बघा दोष देणे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सुगंध या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे सुगंध। बघा दुर्गंध या ठिकाणी बघा या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 20 बघा, थर्मामीटरमध्ये खालीलपैकी कोणता घटक हा? बघा थर्मामीटरमध्ये खालीलपैकी कोणता घटक हा वापरला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील थर्मामीटरमध्ये बघा प्रामुख्याने पारा हा घटक या ठिकाणी वापरला जातो। प्रश्न क्रमांक 21 बघा, पाण्यामध्ये बघा जे काही जीवन जगतात त्या प्राण्यांना खालीलपैकी बघा पाण्यामध्ये बघा जे काही प्राणी बघा जीवन जगतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा पाण्यामध्ये जीवन जगणारे म्हणजे बघा जलचर। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 पहा, पुढील या ठिकाणी आपल्याला जोड शब्द पूर्ण करायचा आहे। बघा या ठिकाणी लुळा बघा लुळा जोड शब्द या ठिकाणी पूर्ण आपल्याला लुळा पांगळा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या ठिकाणी जोड शब्द राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा, श्रम न करता खाणारा त्यांना खालीलपैकी बघा श्रम न करता खाणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील तर त्यांना येत खाऊ या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 24 बघा, दांडिया हा खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? दांडिया हा खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? दांडिया बघा दांडिया या ठिकाणी गुजरात या ठिकाणी या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 25 पहा, गटामधून या ठिकाणी वेगळा पर्याय या ठिकाणी आपल्याला बाहेर काढायचा आहे। बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत, यापैकी आपल्याला गटामधून वेगळा पर्याय बाहेर काढायचा आहे। बघा मसूर, उडीद, मूग, बासमती। तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी गटामधून या ठिकाणी वेगळा पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 26 बघा, इथून चौथा बंगला माझा आहे हे वाक्य आहे, या वाक्यामधलं आपल्याला विशेषण सांगायचं आहे।
बघा इथून चौथा बंगला माझा आहे या वाक्यामधलं विशेषण आपल्याला सांगायचं आहे। बघा चौथ्या या ठिकाणी बघा या वाक्यामधलं विशेषण राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा जीएसटी बघा हा कर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर? बघा जीएसटी बघा हा कर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? बघा जीएसटी बघा हा कर अप्रत्यक्ष कर आकारणी या प्रकारचा या ठिकाणी तो कर आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा एडुसॅट हे खालीलपैकी काय? बघा एडुसॅट हे खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। एडुसॅट म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक उपग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शुष्क या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा शुष्क या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा शुष्क विरुद्धार्थी या ठिकाणी शब्द आपल्याला विचारले तर रसाळ या ठिकाणी शुष्क या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोतीबिंदू या ठिकाणी हा एक विकार आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार? बघा मोतीबिंदू कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? मोतीबिंदू बघा डोळे यांच्या संबंधीचा या ठिकाणी तो विकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा फिलोर हा किल्ला खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा फिलोर हा किल्ला खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? फिलोर बघा हा किल्ला लुधियाना या ठिकाणी बघा फिलोर हा किल्ला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैराग्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा वैराग्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा अनासक्ती वैराग्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा उत्तराखंड बघा या राज्यामध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 34 बघा आज शुक्रवार आहे तर 126 दिवसांनी खालीलपैकी कोणता दिवस असेल? बघा आज शुक्रवार आहे तर 126 दिवसांनी खालीलपैकी कोणता दिवस आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचे या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी पुस्तिका या ठिकाणी बघा शब्द आहे तर पुस्तिका बघा या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग उभयलिंग पुस्तिका या शब्दाचं बघा लिंग आपल्याला ओळखायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक बघा 2 स्त्रीलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न बघा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवले होते आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा महाटेट परीक्षा बघा आपल्याकडे बघा अतिसंभाव्य 6000 प्रश्नांचं PYQ पेपरचे PYQ आणि बघा अतिसंभाव्य 5000 प्रश्नांचं PDF जर तुम्हाला 2 महत्त्वपूर्ण PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।